आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरे यांनी विकासावरती संपूर्ण भाषणामध्ये अवाक्षरही काढलं नाही। फडणवीसांची उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर टीका। उद्धव ठाकरेंनी माझे 1000 वाचवले, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा। उद्धव ठाकरेही सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले ते आरशात पाहावं, म्हणजे काय बोलावं ते त्यांना कळेल, फडणवीसांचं टीकास्त्र। कदमांची अशी वक्तव्य ही बाळासाहेबांसोबत बेईमानी। रामदास कदम यांनी केलेल्या बाळासाहेबांविषयीच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरामध्ये का ठेवला, कदम यांनी केला होता सवाल। राजकारणाची पातळी अतिशय खालच्या स्तराला गेलेली आहे। रामदास कदम यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका। गेलेल्या व्यक्तीच्या विषयी असं बोलणं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला कसं वाटत असेल, सुप्रिया सुळेंकडून भावना व्यक्त। रामदास कदम यांच्यावरती टीका करताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांची जीभ घसरली। कदमांसारख्या श्वानाला किंमत देत नाही, कामातून गेलेल्या माणसाला काय बोलणार, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या संदर्भात शंका व्यक्त केली होती। रामदास कदम यांचा बाण योग्य आहे, उद्धव ठाकरेंनी या संदर्भात उत्तर द्यायला हवं। रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवरती नितेश राणेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणूनच रिक्षावाले मंत्री झाले, शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर। दानत होती म्हणूनच प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य मुलगा खासदार झाला, खासदार संजय राऊत यांची श्रीकांत शिंदेंवर टीका। तर श्रीकांत शिंदेंचं सर्टिफिकेट बघा, ते मोदींनाही मागे टाकतील, राऊतांचा हल्लाबोल। केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावरती टीका। ओसरलेल्या गर्दीमध्ये शोधतो, ब्रँड कुठे गेला, अशा आशयाची पोस्ट करत उपाध्ये यांचं टीकास्त्र। आणि एक सविस्तर